नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हा आहे कालचा म्हणजे बुधवारचा व्हिडिओ आहे हा. तर बघा कालच मी देवपूजा वगैरे सर्व जे देव उजळणं आहे ते सर्व केलं होतं. कारण गुरुवारी मग देवीची पूजा वगैरे सर्व गोष्टी असणार आहेत, तर त्यामुळे कालच मी देवपूजेचं सगळं, कारण देवपूजेला मला खूप वेळ जातो. आणि हे तुम्हाला एक गोष्ट छान अशी दाखवते की बघा स्वामी, मला तरी स्वामी खूप हसताना दिसतायत. तुम्हाला दिसतात का? तुम्ही पण मला नक्की सांगा. माझा हा खूप मोठा अनुभव आहे स्वामींचा की जेव्हाही स्वामींना मी म्हणजे असं अंघोळीसाठी घेते ना, तर तेव्हा स्वामी मला नेहमी असे खूप छान हसताना दिसतात. नाहीतर एरवी मला त्यांचा चेहरा असा म्हणजे असं थोडासा धीर गंभीर दिसतो, पण जेव्हा असं अंघोळीच्या वेळेला आहे ना, त्यांचा चेहरा असा नेहमी असा हसताना दिसतो. मी त्यांना विचारते सुद्धा की तुम्हाला स्वामी आवडतं का असं छान अंघोळी करायला रोज? तर बघा अशी देवपूजे म्हणजे सगळे देव उजळून घेतले आणि हे सगळं करण्यामध्ये मला 2-3 तास जातात. तर त्याच्यामुळे उद्या गुरुवारी तर ह्या सगळ्या गोष्टी करणं मला शक्य होणार नाही तेवढं. तर बघा तांदूळ वगैरे सगळं जे बदलायचं होतं ते पण सर्व बदलून घेतलं. आणि आता मंदिरामध्ये देवांची सर्व मांडणी झालेली आहे. छान सर्वांना नवीन नवीन छान असे वस्त्र घातलेले आहेत. आणि बघा तुळजाभवानी आई किती सुंदर दिसते. तर असं सर्व देवांचं व्यवस्थित साग्र संगीत झालं ना की मनाला पण खूप असं छान समाधान मिळतं. तर आता छान फुलांनी आपण आपलं मंदिर मस्त असं सजवूया. तर आता देवपूजा वगैरे सगळं आटपून घेतलं. आजच देवपूजा केली, कारण उद्या मग आपली म्हणजे माझी सगळी आता देवीची मांडणी वगैरे बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात. मग त्याच्यामध्ये एवढं सगळं डिटेल देवपूजा होत नाही व्यवस्थित, म्हणजे देवांना उजळवणं एवढं सगळं होत नाही. तर म्हणून आजच करून घेतलं. आणि त्यानंतर बऱ्याचदा तुम्ही मला विचारता की ताई तुमची स्किन खूप छान ग्लो करते, कशी चांगली राहते. तर आता स्पेशली थंडीमध्ये आपली स्किन चांगली राहावी, व्यवस्थित राहावी, प्लस असं काहीतरी मॉइश्चरायझर पाहिजे की जे बघा तुम्ही बऱ्याचदा आपण मॉइश्चरायझर लावतो ना, तर ऑइलीनेस एक असतो आणि असं लावल्यानंतर असं वाटतं की काहीतरी असं एक थिक लेयर लावलेला आहे स्किनवर, तर तसं वाटायला नको. तर म्हणून आता मम्मा अर्थ आपल्यासाठी घेऊन आलंय एक मस्त मॉइश्चरायझर. ते म्हणजे हे ऑइल फ्री फेस मॉइश्चरायझर आहे आणि विटॅमिन सीचं आहे. मम्माची मला ही गोष्ट सगळ्यात जास्त आवडते की विटॅमिन सीचा ते लोक सगळ्यामध्ये जास्तीत जास्त वापर करतात, जे आपल्या स्किनसाठी सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे. आणि याच्यामध्ये आहे विटॅमिन सी आणि गोटू कोला. तर त्याच्यामुळे ना खूप छान स्किनवरती ग्लो येतो. बघा मी तुम्हाला ऍप्लिकेशन करून दाखवते. तर ममाचं हे विटॅमिन सी ऑइल फ्री फेस मॉइश्चरायझर आता माझ्या रोजच्या स्किन केअरचा पार्ट झालेला आहे. याच्यामध्ये आहे विटॅमिन सी आणि गोटू कोला. आणि याचं तुम्ही टेक्स्चर जर बघितलं ना, तर एकदम लाईट वेट आहे. लावल्यानंतर वाटणारही नाही की तुम्ही मॉइश्चरायझर किंवा काही यूज केला आहे चेहऱ्यावरती. तसंच नॉन स्टिकी जे थंडीसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यासोबत फक्त मॉइश्चरायझर नाही तर चेहरा खूप छान ग्लोही करतोय. मॉइश्चरायझर मी अप्लाय केलंय. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन या गोष्टी अप्लाय केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं, थोडंसं स्किनमध्ये छान मर्ज होऊ द्यायचं आणि त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला जे लावायचं ते ऍप्लिकेशन करायचं. तर आता सध्या अजून याच्यासोबत मी जे यूज करते ते म्हणजेच ममाअर्थचं विटॅमिन सीचं हे डेली ग्लो फेस सिरम आहे, ज्याच्यामध्ये विटॅमिन सी आणि टर्मरिक आहे. तुम्हाला माहिती आहे की सध्या सिरम्स किती म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत, कारण ते आपल्या स्किनमध्ये आतमध्ये पर्यंत जाऊन काम करतात. तर म्हणून हे 50x विटॅमिन सी आहे याची पॉवर. तर चला हे मी कसं अप्लाय करते ते तुम्हाला दाखवते. त्यानंतर मी लावते हे ममाअर्थचं विटॅमिन सी डेली ग्लो फेस सिरम, की याच्यामध्ये आहे 5% विटॅमिन सी की जे आपल्या चेहऱ्याला छान ग्लो द्यायला मदत करतं आणि 5% नियासिनमाइड की जे आपल्या स्किनला इव्हन टोन ठेवायला मदत करतं. तसंच याच्यामध्ये आहे हळद जी की नॅचरली आपल्या स्किनला खूप छान ग्लो देतं.
तर एक्स्ट्रा काहीही अजून ॲप्लिकेशन न करता तुम्ही बघत असाल की माझी स्किन किती छान हेल्दी आणि छान ग्लोई आणि मस्त वाटते. तर हे जे प्रोडक्ट्स आहेत तर हे ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्टवर सुद्धा अवेलेबल आहेत. तसंच ममाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवर सुद्धा अवेलेबल आहेत. तर ममाअर्थच्या बाबतीत तुम्हाला माहिती असेल की ममाअर्थचा असा एम आहे की 2025 पर्यंत त्यांना 1 मिलियन पर्यंत ट्रीज प्लांट करायचे. तर त्याच्यासाठी आपण जे पण प्रोडक्ट घेतो तर ते एक ट्री प्लांट केलं जातं त्याच्याबद्दल आणि ते आपण ट्रॅक करू शकतो. तर त्यांच्या अशा मस्त इनिशिएटिव्हला आपण सुद्धा सहभागी होऊया. त्यानंतर आणखीन मस्त गोष्ट ती म्हणजे ममाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवर तुम्ही माझा हा कोड यूज करा MEGA2023 आणि मिळवा 20% पर्यंत डिस्काउंट. तर या प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्रोडक्ट्स टॅग केलेले आहेत. तुम्ही प्रोडक्ट स्टोअरमध्ये जाऊन व्ह्यू स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही प्रोडक्ट्स चेक करू शकता. तसंच कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन केलेले आहेत. तर आम्ही नंतर गेलो ते म्हणजे की सर्व तयारी म्हणजे सगळं सामान आणायला, कारण सकाळी ते एवढं सगळं सामान घेणं शक्य होणार नाही, उशीर होतो. आणि बाजारांमध्ये असे जेव्हा आपले सणसूद असतात ना तेव्हा बाजारांमध्ये अशी उधाण आलेली असते सगळ्या गोष्टींना. बायकांची तर पूर्ण झुंबड उडालेली असते प्रत्येक गोष्टीवरती. आणि पानं बघा, अशी 5 प्रकारची पानं लागतात. तर पानं घेताना सुद्धा लवकर गेलो ना जरा तर पाहिजे तसं सामान मिळतं आणि मग उशिरा गेलं ना मग उरलं सुरलेलं जे असतं ते घेऊन यावं लागतं. तर म्हणून मग मी जरा लवकरच गेली आणि पानं बघा, पानं पण बघून घेतली, कारण बऱ्याच वेळा जी पाहिजे ती पानं मिळत नाही. तर गजरेवाली आंटी दाखवली. त्यानंतर ही ताई आहे जिच्याकडून मी नेहमी फुलं घेते आणि तिलाही इतकी सवय लागली ना की बघा ती पण फुलं मला व्यवस्थित बघून, म्हणजे ताजी फुलं असतील तर तशी बघूनच ती मला फुलं देते. तर ती गुलाबाची फुलं थोडीशी ताजी वाटत नव्हती तर बघा तिने दुसरी फुलं काढून दिली. आणि माझ्या या देवपूजेला ना ह्यांचा सुद्धा खूप मोठा हातभार आहे, कारण ह्यांनी जर मला असं रोज छान छान ताजं ताजं गजरे फुलं अशी जर मला मिळालीच नसती तर मला माझ्या देवांना एवढं सुंदर सजवता आलं नसतं. तर ते फक्त क्रेडिट माझं नाहीये, तर ह्यांना सुद्धा जातं. आणि देवी आईसाठी छान असं कमळ सुद्धा होतं, म्हणजे मार्केटमध्ये लांब जाण्याची गरज नाही, इथेच मला सर्व गोष्टी मिळतात. ते एक एक गोष्ट लक्षात ठेवून बघत होती. समोर तर सगळंच असतं त्यामुळे तसं काही विसरायला होत नाही. आणि महालक्ष्मीच्या मांडणीला काही खूप जास्त सामान पण तेवढं लागत नाही. तर आलो बाजारातून आणि आल्या आल्या पहिले मी सगळं सामान सॅग्रिगेट करते, कारण फुलं गजरे ह्या गोष्टी जर तुम्ही पिशवीमध्ये आणून तशाच ठेवल्यात ना तर ते लवकर कोमेजून जातात, खराब होतात. तर बघा हे जे डब्बे मी आता बनवलेत ना हे फुलं आणि गजऱ्यांसाठी, हे खरंच खूप बेस्ट काम झालंय. कारण पहिले मी असेच ठेवायची प्लास्टिक मध्ये तर लगेच लवकर म्हणजे सुकून जायचं, थोडंफार कोमेजून जायचे. पण आता या अशा डब्यांमध्ये ठेवते ना, गजरे खूप दाबून ठेवू नका, हलके ठेवा म्हणजे ते दाबले जात नाहीत आणि फुलं खूप छान फ्रेश राहतात. तर प्रत्येक गोष्ट मी व्यवस्थित सॅग्रिगेट करून ठेवते, म्हणजे मला सकाळी पण घाई होणार नाही, जे पाहिजे ते सामान मिळून जाईल. तर अशा प्रकारे बघा मी रात्रीच म्हणजे बरीचशी अशी सगळी तयारी करून ठेवते. नारळ पण मी सोललेला, म्हणजे सोललेला नाही म्हणता येणार, पण असा नारळ मी आणते जो रेग्युलर आपल्याला इथे मिळतो. आणि त्यानंतर जी ही पानं आपण आणतो ना तर ही पानं फ्रीजमध्ये नाही ठेवायची, ती अशी थोडीशी सुकल्यासारखी होतात. ही पानं तुम्ही अशा प्रकारे टबमध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये ठेवा. नारळ पण रात्रभर अशा प्रकारे पाण्यात ठेवा, म्हणजे नारळ छान होतो व्यवस्थित. त्यानंतर कमळ पण तुम्हाला तर माहिती आहे कमळ पाण्यामध्येच ठेवायचं असतं, तर म्हणून मग ते पण पाण्यामध्ये ठेवलं. तर अशी सगळी तयारी माझी सुरू आहे. आणि त्या ताईने मला छान असं गुलाब दिलं होतं, तर म्हटलं आता हे काय करू. तर मग माझ्या समोरच इथे किचन मध्ये बघा हे छान असं सुंदर मनी प्लांट लावलेलं असतं, तर तिथे मी ते कमळ नाही गुलाब ठेवलं की ते खूप छान दिसतंय. आणि त्यानंतर आणखीन एक तयारी मला करायची होती. हे मी मागेच तुम्हाला म्हटलं होतं, पण मला ना तशी पाहिजे तशी लेस मिळत नव्हती. तर आज जेव्हा मी खाली गेली होती तर तेव्हा दुकानात बघितलं तर तिथे जशी हवी होती तशीच लेस मला मिळाली. तर म्हटलं चला हे पण काम करून घेऊ.
तर ही बघा, ही लेस मला मिळाली. मला अशी झालर सारखीच हवी होती, पण नाजूक हवी होती, खूप ब्रॉड नव्हती हवी. कारण ह्याचं जे चौरंगाचं जे साईडचा भाग आहे ना, तो तुम्ही बघत असाल की खूप छोटा आहे, एकदम नाजूक पट्टी आहे तिथे. तर म्हणून मी ऑनलाईन वगैरे पण चेक केलं, पण बऱ्याचदा ना आपल्याला जर शॉपमध्ये ऑप्शन मिळत असतील तर तुम्ही शक्य करून आहे ना शॉपमधून घ्या, कारण समोर समोर तुम्हाला वस्तू कळतात की कशा आहेत. तर अशा प्रकारे जे फेवी बॉन्ड आहे त्याच्याने मी हे चिटकवते. जरी तुम्हाला वाटलं की लेस नंतर काळी पडते, खराब होते, घेतानाच तुम्ही एकतर चांगल्या क्वालिटीची घ्या, म्हणजे ती लवकर काळी पडणार नाही. आणि याला सारखं पाण्याने पुसू नका, त्यामुळे मग ती बरेच दिवस चांगली टिकून राहील. आणि तुम्ही बघा की किती लावल्यानंतर किती सुंदर दिसणार आहे. कारण प्रत्येक वेळी मी जेव्हा पूजा मांडते ना, तर हा चौरंगाचा जो खालचा पोर्शन आहे ना, तो खराब दिसतो, चांगला दिसत नाही तेवढा. तर म्हणून मग हे असं काहीतरी काम मला करायचं होतं. तर अशा प्रकारची लेस मी घेऊन आली. मला ही काहीतरी 60 रुपये मीटर पडली. जर तुम्ही होलसेल मार्केटमधून घेतली तर तुम्हाला आणखीन जास्त स्वस्त पडेल. आता हे मी अचानक गेली, मला दिसली आणि म्हणून मी घेतली. तर इथे काही प्राइस म्हणजे काही बार्गेनिंग करता येत नव्हती. तर अशा प्रकारे पूर्ण लेस मी तुम्ही समोरचा जो 3चा भाग असतो, म्हणजे समोरचा जो 3 भाग तिथेही चिटकवली फक्त तरी चालते. तर मी संपूर्ण चौरंगाला चिटकवली आणि त्यामुळे खूप सुंदर दिसतोय चौरंग. बघा तुम्ही किती छान वाटतोय. असं पूजा मांडल्यानंतर वरती जेव्हा म्हणजे वस्त्र येईल आणि समोर असं छान अशी लेस दिसेल तर किती सुंदर वाटेल ना. मला तर खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं मला पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे पण असे छान पाट चौरंग असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लेस किंवा ते मिररचं जे काम आहे तसं करून सुद्धा तुम्ही यांना खूप छान प्रकारे असं डेकोरेट करू शकता. तर माझं तर उद्याचं हे मेन काम थोडंसं झालेलं आहे. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी आवरते आणि त्यानंतर तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारते. तर अशी माझी पूजेची थोडी थोडी पूर्वतयारी झालेली आहे. आदल्या दिवशी सामान आणून ठेवलं ना तर मग दुसऱ्या दिवशी आपली घाई होत नाही आणि सकाळी लवकर उठून आपल्याला शांत डोक्याने छान अशी पूजा मांडता येते. कारण आदल्या दिवशी तुम्ही सामान आणलं तर असं जे जे पण लागतं एक एक सामान ते आपण लक्षात ठेवून आणतो आणि मग सकाळी समजा जायचं असेल तर मग खूप घाई असते. कधी कधी जे विकणारे असतात ते लवकर सुद्धा येत नाहीत, मग उशीर होतो. तर असं म्हणून ज्या माझ्या ऑफिसला वगैरे जाणाऱ्या ताई असतील तर त्यांच्यासाठी मी सांगते की जेव्हा मी ऑफिसला जायचे तर तेव्हा मी कसं प्लॅनिंग करायची, म्हणजे पूजेचं या तर मग मी रात्रीच तेव्हा सामान तर मी येता येता घेऊन यायची. जेव्हा मी ऑफिसमधून आदल्या दिवशी यायची तेव्हा मी सामान घेऊन यायची आणि त्याच्यानंतर सगळं मी रेडी ठेवायची. म्हणजे कलश, भांडी जी पण लागतात आपल्याला पूजेसाठी, कलश वगैरे सगळं, समया वगैरे ते सर्व घासून पुसून त्याच्यामध्ये समयांमध्ये वाती घालून त्यानंतर कलशाचं सगळं सामान, चौरंग वगैरे सगळं सगळं मी सामान म्हणजे A to Z जे लागतं, तांदूळ म्हणा, सगळं सामान, सर्व सामान मी समोर काढून ठेवायची. कारण ते काय खराब होत नाही सामान. फक्त जे जसं मी तुम्हाला दाखवलं की पानं मी त्याच्यामध्ये भिजत टाकून ठेवायची पाण्यामध्ये, म्हणजे ती खराब होत नाहीत. जे फळं असतात ते फळं तर आपल्याला सकाळीच धुवून घ्यायला लागतात, 5 फळं. आणि बाकी जे मांडायचं, मुखवटा म्हणा किंवा मला काय वस्त्र घालायचे वगैरे सर्व मी रात्रीच तयारी करून ठेवायची. तुमचं सामान सगळं रेडी असेल ना तर तुम्हाला पूजेची मांडणी करायला काहीच वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे मी तेव्हा मांडणी करायची. आता तेवढी घाई नसते, म्हणजे स्वामींच्या कृपेने आता मी खरंच, म्हणजे महालक्ष्मी आईच्या पण कृपेने मी खरं सांगते की खूप खूप समाधानाने मला आता पूजा करता येते. आणि तेव्हा खरंच एवढी घाई व्हायची ना की काय सांगू. की सकाळी किती जरी लवकर उठलं तरी कसं पूजा मग आपल्याला मनासारखी नाही मांडता येत. म्हणजे असं वाटतं की घाईघाईमध्ये कसं आपण एवढा विचार नाही करत की म्हणजे असं हे लावू, ते घालू किंवा काय करू, तर असं नाही करता यायचं. तर म्हणून शक्यतो तुम्ही काय करायचं माहिती आहे का, आता भरपूर ऑप्शन्स असतात. वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन असतं किंवा तुम्हाला जे वीकली ऑफ वगैरे असतात तर तुम्ही असे गुरुवारी जेव्हा येतात तेव्हा घेऊ शकतात किंवा थोडंसं लेट जाऊ शकतात ऑफिसला वगैरे. म्हणजे ज्यांची इच्छा असेल पूजा अशी मांडणी करायची छानपैकी तर त्यांच्यासाठी मी ही गोष्ट सांगते. आणि बाकी ज्या ताई आपल्या घरी ज्या असतात तर त्यांना तर आपल्याला वेळ असतो भरपूर छान पूजा मांडणी करण्यासाठी. आणि शक्यतो ही जी पूजेची मांडणी असते ही सकाळीच करा. म्हणजे बरेच जण दुपारनंतर किंवा संध्याकाळी पण बरेच जण मांडणी करतात, तर तसं नका करू. कारण हा पूर्ण दिवस असतो.
जो मुहूर्त असतो तो पूर्ण दिवसाचा मुहूर्त असतो आणि आपण मग जर संध्याकाळी मांडणी केली तर मग तुम्हाला तेवढा तो वेळ, जी माता लक्ष्मीची जी तुमच्या घरामध्ये जी स्थिरता आहे ती तेवढा वेळ राहत नाही, खूप कमी वेळ राहते, कारण सकाळी लगेच परत आपण ते पूजा उचलतो. तर त्याच्यामुळे शक्यतो दिवसभर आई लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहील त्याच्यासाठी सकाळीच मांडणी करा. तुम्ही 11 वाजेपर्यंत जरी मांडणी केली तरी चालते, पण सकाळीच मांडणी करा आणि छान करा पूजा सर्वांनी. तर उद्याचा जो म्हणजे पूजेचा जो व्लॉग येणार आहे, पूजेचा जो व्हिडिओ येईल तो सकाळी, म्हणजे आता हा आपला व्हिडिओ दुपारी आला तर तो संध्याकाळी येईल किंवा उद्या येईल. मला जसं म्हणजे एडिटिंग वगैरे करायला, कारण पूजेला वेळ लागतो तर त्याच्यामुळे एडिटिंग वगैरे करून समजा मला वेळ भेटला तर तो संध्याकाळी मी पोस्ट करेन रात्री, जसं 8:30 वाजता किंवा मग उद्या येईल तो व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ असाच होता, तुम्हाला हलका फुलका थोडीशी माहिती देण्यासाठी. आणि तर असा आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्याच्या पूजेच्या व्हिडिओमध्ये पुढच्या. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.